गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? आपण काही ठरलं होतं की मार्केटनी एक बाउन्स देणं अपेक्षित आहे, म्हणजे ग्रीन कॅन्डल बनवणं जरुरी आहे. मार्केटने तसं नाही करता मार्केटनी डायरेक्टली गॅप डाऊन ओपन देऊन एक खालचा मुवमेंट दाखवला आणि ह्या लेवलला आपल्या लेवलला परत आले. बघा, आपल्या लेवलला मी ही पण लाईन तुम्हाला सांगितली की मी 2300 खाली मध्ये इंटरेस्टेड आहे. ओके, पण त्या दिवशी काय माहिती नाही, मला फक्त कॉल साठीच घ्यावं असं वाटत होतं, कारण का मला वाटत होतं मार्केट इकडे रिजेक्शन होती जाईल, कारण का एक चांगली प्राइस एक्शन बनली आणि अशा प्राइस एक्शनला आपण जेव्हा बॉटम वर रिजेक्शन येतं ना, तर एक चांगला स्पाइक येतो आणि तिसरी काय एक्सपेक्टेड होते, तर मार्केटने फसवलं. ओके, आपल्याप्रमाणे जर मार्केटनी वागणूक नाही दिली, आपल्या विचारांप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी सेटअप आहे त्याप्रमाणे जर मार्केट करत नाहीये, मग ट्रेडिंग का करायची आपण? मी नाही केली, गरज नाही ना. म्हणजे उगाच आपला व्ह्यू एक असतो आणि मार्केट दुसरा व्ह्यू दिल्यावर आपण त्याच्याबरोबर जायचं, म्हणजे तुम्ही मार्केटच्या पाठी पळायचा प्रयत्न करता आणि मार्केट तुम्हाला वर खाली नाचवेल. का होतं माहिती की जेव्हा तुम्ही ठाम राहता की मला आज ट्रेड करणार नाही मी, तेव्हा तुमचा लॉस कमी होतो. प्रॉफिट सोडा ना, प्रॉफिट सोडा सगळ्यांनी. प्रॉफिट येईल नाही येईल ती गोष्ट वेगळी आहे, पण तुमचा लॉस 100% होईल हे तुम्हाला माहिती असून पण तुम्ही वारंवार त्याच चुका करणं म्हणजेच काय करताय तुम्ही माहितीये, तुम्ही गॅम्बलिंग करताय. तुम्ही नॉलेज घेत नाहीये, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत नाहीये. आणि जो माणूस शिकण्याचा प्रयत्न करत नाही ना, तो कधीही सक्सेसफुल या यशस्वी होत नाही. ओके, आता बघा इथे ना वीकली कॅन्डल जी क्लोजिंग आली आहे त्याबद्दल आपण डीपीएस बोलूया, कारण का आज उद्या सोमवार आहे, आज रविवार असल्यामुळे आपण नवीन गोष्टी वीकली डेली ह्याच्यात जरा डिटेल अभ्यास करतो, व्हिडिओ जरा मोठा बनतो, पण खूप काही गोष्टी समजण्यासारख्या आहेत. ओके, मार्केटनी मी सरळ 15 एक डेली वरती देतोय, कारण 15-20 मिनिटावरती काय बघण्यासारखं राहिलं नाही. आता मार्केटने ना गेल्या हप्त्यात जे केलं तसंच केलेलं आहे. आता बघा इथे आहेत ना, डोजी बनलाय जो वेव्हस्टोन डोजी सारखा दिसतोय. होतंय काय, वरनं सेलिंग तर नक्कीच आहे, सेलिंग तर नक्कीच आहे, बरोबर ना. पण मार्केट आहे ना, लेवल तोडत नाहीये. लगभग माझी जी लेवल आहे ना, ही जी 21,700 ही लेवल तोडत नाहीये. आणि तुम्हाला वारंवार मी सांगत आहे, इथे आहेत ना वीकली वरती आहे ना एक ट्रेंड लाईन पण नक्कीच बनत आहे. मग आता काय तो दिवस आलाय का इथे अशी ग्रीन रेड कॅन्डल बनून क्लोजिंग देईल का? बघा क्लोजिंग कधी 200च्या खाली जर मार्केट गेलं ना, तर 21,900 पर्यंत या 21,700 पर्यंत 500 पर्यंत मार्केट येईल, कारण का हाच लो जो आहे ना तो 21,700 आहे. ठीक आहे, 21,700. आपण कुठे आता 22,800, म्हणजे अजून मार्केट 1000 पॉईंट पडणार आहे का? हो, पडू शकतं, कारण का मार्केटमध्ये परिस्थिती जराशी अजून जरा बिकट झालेली आहे, जरा अजून खराब झालेली आहे. तात्यांनी तुम्हाला गेल्या हाताने सांगितले, तात्याने बोलतात एक आणि करतात एक. 6 दिवस थांबले होते, आता 6 एप्रिल पर्यंत थांबणार आहेत. 5 दिवस पहिले थांबलेले आता 6 एप्रिल पण थांबणार आहेत. अरे ठीक आहे, थांबणार तुम्ही आहात ना, मग पाटणं जाऊन काय करायची गरज आहे? 3,500 आर्मी त्यांनी तिकडे उतरवलेली मिडल ईस्ट मध्ये. कशाला? ग्राउंड फायटिंग करायला. मग तुला बाबा एक करायचं तर ते कर ना. तू इथे पण बोलतो एक, इथे करतो एक, विश्वास राहत नाही. आणि मार्केटच्या मॅनिप्युलेशन मध्ये आता तिकडे खूप काय बबाल झालेला आहे, कारण का तुम्ही जर बघितलं असेल ना, तर एक इन्साइडर ट्रेडिंगचा विषय झालेला आहे. मार्केटने खूप मोठा एक स्पाइक दिलेला आहे. गिफ्ट निफ्टी मध्ये पण तुम्ही बघितलं असाल, ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्टली ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. ऑइल मध्ये पण तसंच झालेलं आहे सगळीकडे. आणि कधी तात्यांच्या बोलायच्या 10-15 मिनिटं अगोदर सगळी गोष्टी झाली. तुम्ही जाऊन बघा युट्यूब मध्ये, गुगल मध्ये सर्च करा मॅनिप्युलेशन कसं केलेलं आहे ते. तर तात्यांचा काय भरोसा राहिला नाही आता बघा. आणि ज्या व्यक्तीचा भरोसा राहतो ना, मार्केट त्याच्या प्रमाणे चालत नाहीये. बेरिश आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता इराण आहे, हे आहे ते आहे, ते सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण नेगेटिव्ह तर आहेत. तुम्ही जर बघितलं असाल तर पेट्रोल, काही देशामध्ये पेट्रोल एक दिवस चालू दुसऱ्या दिवशी बंद आहे, एक दिवस चालू दुसऱ्या दिवशी बंद आहे. मी आजच हप्त्याचं पेट्रोल भरायला गेलो गाडीमध्ये, 300 रुपयाच्या वरती पेट्रोल देत नाहीयेत. सगळीकडे लागू झालेला आहे रूल. याचा अर्थ काय? आता
एक सेलिंग येण्याची शक्यता आहे. पॅनिक सेलिंग ज्याला बोलू शकतो आपण. कसं माहिती की हे सगळ्या गोष्टी घाबरण्यासारखी आहेतच. पण किती आपण घाबरतोय आणि किती मार्केट खाली नेते हे गोष्टी बघण्यासारखी. ओके, दुसरी गोष्ट ना विकली वरती ना, जर मार्केट टच करून परत जात असेल 22,500 तर एक बाईंग अपॉर्च्युनिटी दिसते. मार्केट 27-28 वरती जाईल. कधी? जेव्हा यांचं सगळं लफडे सगळे थांबतील तेव्हा. कारण हाच बघा ना, प्राइस ऍक्शन बरोबर चाललेली आहे. वीकली होती बोलते मी, वीकली होती बोलतो डायरेक्टली. ठीक आहे. आता 2 हप्त्यामध्ये अशा कॅन्डल्स होत आहेत. डेली मध्ये बघूया आपण काय होतंय ते. डेली मध्ये मी बघाल ना, मार्केट येऊन खाली येऊन खाली येऊन खाली येऊन खाली येऊन असं खाली. तुम्हाला पॅटर्न कळतोय का? म्हणजे चाललंय खाली. आता बघा हा जो पॅटर्न चाललाय ना, मार्केट सगळ्यांना ट्रॅप करेल. कारण सगळ्यांना माहिती इकडे वरती गेल्यावर मार्केट खाली येणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मार्केट काय करेल, इथे अजून एक ग्रीन कॅन्डल बनली. असं होऊ शकतं माझ्या मते असं होऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतंय की उद्या 30 तारीख आहे, 31 तारखेला मार्केट बंद आहे. बरोबर आहे. 31 तारखेला मार्केट बंद आहे. प्लस 3 तारखेला कॅलेंडर हे बंद, मार्केट बंद आहे. 31 तारखेला तुम्ही बघाल ना, 31 तारखेला तर 31 तारखेला काहीतरी महावीर जयंती आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट हॉलिडे आहे. म्हणजे उद्याचे एकच दिवस. बुधवार गुरुवार केल्यावर इथे मला वाटतं फ्रायडे आहे. हा गुड फ्रायडे काहीतरी 3 तारखेला आहे. गुड फ्रायडे आहे. म्हणजे मार्केट दिवस किती राहिले? 30, 1 आणि 2. म्हणजे पुऱ्या हप्त्यामध्ये फक्त मार्केट 3 दिवस चालवणार आहे. तर माझ्या मते ना असं केलं पाहिजे मार्केटनी, कारण का दिसतं तसं आहे. उद्या एक ग्रीन कॅन्डल जी प्रॉफिट बुकिंगची येईल, आणि त्यानंतर एक सेलिंग येईल, आणि नंतर मग पॅनिक सेलिंग येईल. म्हणजे उद्या आपल्याला मार्केट ट्रॅप करू शकतं. आता सगळ्यांना काय वाटेल की इथे ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल बनेल का इथे असं, पण उद्या एक अशी ह्या लेवलची कॅन्डल बनेल किंवा ह्याच्या अर्धी, पण ती बहुतांश ग्रीन बनली पाहिजे. तर मला कळेल येणाऱ्या दिवसामध्ये मार्केट खालचा प्रवास नक्कीच कळेल. कारण का मार्केटने रिजेक्शन घेऊन डायरेक्टली खाली येणार नाही, डायरेक्टली खाली येणार नाही, वेळ घेईल ते. कळलं? ओके. दुसरी गोष्ट, विकली बघितलं, सगळं बघितलं. आता मग आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? तुम्हाला अजून जरा डीप मध्ये सांगतो मी. मार्केट आहे ना बुलिश होण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण मला इथे काहीतरी असं डब्ल्यू पॅटर्न सारखा दिसतोय. आता डब्ल्यू पॅटर्न दिसतोय म्हणजे खूप मोठा पॅटर्न आहे, बरोबर आहे. त्यासाठी टाइम पण तेवढाच लागेल, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी का असं बोलतो माहिती आहे? इंडिया विक्स बघा आज कितीला आहे? 26 ला आहे. आता 26 ची या 25 ची जी लाईन मार्क करतोय ना इथे, नीट बघा. जेव्हा जेव्हा मार्केट ज्या लेवलला येतं ना, इंडिया विक्स हायला असतं एकदम. आता खूपच हाय आहे बघा. हा जो आहे ना कोरोनाचा काळ आहे, ठीक आहे. हा जो आहे ना कोरोनाचा काळ आहे, मार्केटकडे पडलेलं. त्यानंतर वर गेल्यानंतर मार्केटने एक मोठा रिव्हर्सल घेतला. जेव्हा जेव्हा मार्केट 26च्या लेवलला येतं ना, एक रिजेक्शन घेऊन मार्केट डायरेक्शन चेंज करतं. मग आता बघा, ही जी विकली जी कॅन्डल आहे, 23 मार्च आपण बोलतोय, टच केलेला आहे. 26-27च्या घरात जातोय तो. म्हणजे काय, इकडने का ना एक्सपेक्टेड मुळे असा मला दिसतोय, पण तो वेळ लागेल त्याला सेटल व्हायला, टाइम लागेल. कारण विकली आहे, 1-2 हफ्ते तो थांबेल. मी तुम्हाला हा पण विषय सांगितला की मार्केटला जर खाली यायचं असेल ना, वरती जायचं असेल, तर मार्केट पहिलं थांबेल, नंतर मग काहीतरी मुवमेंट देईल वरचा किंवा खालचा. मग आता हे 2-3 हफ्ते जे आहेत, मला वाटतं एप्रिलचे 15-20 तारखेपर्यंत आपल्याला क्लिअर पिक्चर मार्केट डायरेक्शन काय, ठीक आहे. जर मार्केट इतकं सुटतोय तर मार्केट डायरेक्टली खालच्या लेवल येते. असं बघायला गेलं ना, तर इथे मला एक 22,500चा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय. ओके, तो पण आपण बघून घेऊया काय एक्झॅक्टली विषय आहे तो. हा बघा, हा 22,740 पहिला पकडतो मी.
त्यानंतर एक डायरेक्टली माझा सपोर्ट जो आहे ना तो डायरेक्टली हा बनतोय 21,700. मार्केट जर ह्यांनी 22,500 परत तोडला नाही ह्या वेळेला तर मार्केट सरळ 21,700 पर्यंत 800 पर्यंत घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मग इकडनं बाउन्स घेईल. हे दोन ठिकाणी आहेत, एक इकडे आहे आणि एक इथे आहे. मग आपल्याला ना थांबायचंय. आता हे बायर्स काय करतात माहितीये काय, बायर्स विषय काढतायत की आता मार्केटला घेऊन जाऊया. पण काय करणार माहितीये की एवढं पेनिक सिच्युएशन आहे ना की सगळे ग्लोबली मार्केट डाऊन आहे. सगळ्या ग्लोबल मार्केट डाऊनच आहेत. त्यामुळे प्रेशर तर आपल्यावरती येणारच आहे. इन्व्हेस्टर शेवटी पैसा वाचवणार ना. बघा तुम्ही पैसा कधी लावता जेव्हा तुम्हाला काही फायदा होत असेल तर ना. मग बायर्स करणार काय ह्या वेळेस, बायर्स काय विचार करतील जर इथे सस्टेन होते मग एक मुवमेंट घेऊया किंवा मार्केटला अजून खाली होते मग एक मुवमेंट घेऊया. म्हणजे मुवमेंट वरचा येईल. बघा कोरोनाच्या काळात पण त्या गोष्टी घडलेल्या तर त्याच्यानंतर पण मार्केट खूप वरती आलं. आता हा जो कंडिशन आहे वॉरचा या ग्लोबल मार्केटचा प्रॉब्लेम जो चाललाय तो पण सुटल्याच्या नंतर मार्केटला वरती जायचं आहे ना. मग आपल्याला आता थांबण्याची गरज आहे. मग पण तोपर्यंत या येणाऱ्या दिवसात आपण काय करायचंय येणाऱ्या दिवसामध्ये आपली लेवल्स लागलेत ना आपण समजून घेऊया. मी फुल बुलिश असे ना फुल बुलिश एकदम फुल बुलिश तर मला हीच लेवल दिसते कुठली 23,500च्या वरती. मार्केट इकडनं रिजेक्शन घेतलंय इकडनं रिजेक्शन घेतलंय त्यांनी. ठीक आहे पण ती लेवल तर खूप वरती आहे कारण का इथे 800 आहे. माझ्या मते ना उद्या मार्केट आहे ना डायरेक्टली तुम्हाला ना 22,600 750 म्हणजे 100-150 पॉईंटचं मला असं वाटतं गॅप डाऊन होण्याचे चान्सेस जास्त कारण का प्रेशर खूप आहे. पेनिक सेलिंग पण आहे. ठीक आहे जर असं झालं तर मग एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनायला पॉसिबिलिटी आहे. ओके आता मी पहिलं काय सांगितलं तुम्हाला की उद्या एक ग्रीन कॅन्डल बनण्याची अपेक्षा आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन ना ग्रीन कॅन्डल बनवेल तेव्हा कुठे हा हेड अँड शोल्डर बनेल हे पण विचार करण्याची गरज आपल्याला. तर मग मार्केटची दिशा खाली आहे. मग मी मोस्टली पुढचे 2 हप्ते बेरिशच राहीन मग. बरोबर ना. हा विषय तुम्हाला समजावा लागेल कारण का मार्केटची कंडिशन आता जी पद्धत चाललेली ना तर आपल्याला पण थांबायला लागेल. ओके मग उद्या मी काय करू. उद्या बघा बॉटम माझा हा लागलेला आहे. ठीक आहे टॉप इथे आहे. आता ही जी लेवल आहे ना इथे ठेवून देऊया आपण आणि आपण दुसरं लेवल घेऊया अजून एक ही वाली लेवल 23,080च्या वरती टार्गेट असतील 23,280 पहिला आणि जर मार्केट ह्याच्या खाली सस्टेन राहिलं तर मग पहिला टार्गेट माझा डायरेक्टली दिसतोय मला तो खालच्या साईडला 750चा 22,740 आणि त्यानंतर डायरेक्टली 22,500. आता 22,500 बघा का कारण का इथे मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. तर मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होणे ना इथे ग्रीन कॅन्डल बनवेल त्यानंतर मग एक मोठा फॉल देऊ शकेल. ठीक आहे आपण आता स्ट्रॅटेजी लावून ठेवूया आणि इकडनं मग मार्केट खाली पडण्याचा प्रयत्न करेल. मग ते कधी होईल 30 तारीख उद्या 30 तारखेला नाही 31 तारखेला बंद आहे 1 या 2 एप्रिल. ओके दुसरी गोष्ट 1 एप्रिल पासून बाकीचे जे आता रूल्स लागू होतात इंडियामध्ये ना 30 एप्रिल इंडिया एंडिंग असतो मंथ एंडिंग असतं. नवीन एप्रिल आपला एप्रिल 1 तारीख म्हणजे नवीन गोष्टी चालू होतात. नवीन रूल्स लागतात कुठले अकाउंटिंग बेसला नवीन कंपन्या ह्या त्या गोष्टी सगळ्या असतात. त्यामुळे एक आहेत ना इथे एक वोलेटाईल मुवमेंट बघण्याची अपेक्षा मला वाटते पुढच्या हप्त्यामध्ये. त्या मुवमेंट्सला ना पहिले सेटल होऊ दे त्यानंतर आपण डायरेक्शन डिसाईड करूया. उगाच धावत्या पाण्यामध्ये उडी घालणं चुकीचं आहे. पाणी शांत राहील ना तर खालचा तळ दिसेल आणि मासे दिसतील. पण तुम्ही धावत्या पाण्यामध्ये हात घातलात ना काही हातात भेटणार नाही मातीशिवाय. त्यामुळे आपलं मोटिवेशन लाईन काय की थांबणं जरुरी आहे शिकणं जरुरी आहे समजणं जरुरी आहे त्यानंतर ट्रेडिंग करायचंय. ठीक आहे मी जसं सांगितलं तुम्हाला की माझा लाईव्ह बॅच आता सकाळ संध्याकाळी चालू आहे 7वा बॅच माझा संपलेला आहे. त्यामुळे लाईव्ह बॅच असतो माझा दुपारचा रात्रीचा परत सेशन असतात कंटिन्युअस 1.5 महिना लाईव्ह सेशन असतं आमचं. म्हणजे ज्यांनी माझ्यावर कनेक्टेड आहेत त्यांना माहितीच आहे पण जे कनेक्टेड नाही आहेत युट्यूबच्या माध्यमातून कनेक्टेड आहेत त्यांना माहिती असेल की फक्त 7 महिने कोर्स करून फायदा नसतो. त्यानंतर
शिकलो जे आहे ना ते समजणं जरुरी असतं, की कुठली कॅन्डल काय बोलते, कसं होतंय, काय पद्धतीमध्ये काम केलं पाहिजे, आपली एंट्री कुठे केली पाहिजे, आपली मानसिकता म्हणजे सायकोलॉजिकल लेवलमध्ये ट्रेनिंग कशी करायची. मग काही तुम्ही कुठल्याही चार्ट पॅटर्न कॅन्डल सॉरी काय होतं ते इंडिकेटर लावला नाहीये. फक्त कॅन्डलचा अभ्यासवरती जर मला प्रॉफिट होत असेल तर मी एकच करेन, फोकस आहे ना एका गोष्टीवरती करा, निफ्टीवरती करा. उद्या बँक निफ्टी आहे, परवा सेन्सेक्स आहे, हे ते तुम्ही मला कधी बघितलंय की मी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बद्दल बोलताना. कारण जेव्हा मी सगळ्या गोष्टी करायचो ना माझं ना फोकस सगळीकडे राहायचं. पण जेव्हा मी सगळ्या गोष्टी काढल्या आता माझं फोकस फक्त एकाच गोष्टीवरती. आणि ह्याचमुळे मी ह्याच्यात कार्यरत करत करत आज मी युट्यूबच्या माध्यमातून माझे सेशन्स चालतायत. मला 7वा 8वा 9वा बॅच 9व्या बॅच साठी पण इन्क्वायरी चालू झालेल्या आहेत. बघा कुठे ना कुठेतरी साध्य करणं जरुरी आहे, पण ते साध्य करण्यापुरती तुम्हाला मेहनत करणं जरुरी आहे ना. तुम्ही बोलाल की आता मी हे शिकलो समजलो डायरेक्टली तर उद्यापासून पैसा कमवायला लागेल, असं नसतं माझ्या राजानू, माझ्या सोन्यानू, असं नसतं. आता हा शब्द का बोलतोय माहिती काय, कळकळ वाटते की लोक आहेत ना लॉस होते, लॉस करतात ओव्हर ट्रेडिंग करून, या कुठेही एंट्री घेतात. आता मी उद्या बोललो की एक ग्रीन कॅन्डल येईल, सकाळीच कॉल घेऊन बसतात लोक. पण त्या पाठची मानसिकता बघा. उद्या जर मार्केट समजा गॅप अप ओपन झालं तर मी तर सरळ पुटलंच जाईन. तुम्ही काय कराल मग? पॅटर्न तर मला असाच दिसतो ना हेड अँड शोल्डर. मला शॉर्ट करायला प्रॉब्लेम काय? माझ्या फॅमिली ग्रुपवरती मी ऍक्टिव्ह असतो, पण युट्यूबच्या माध्यमातून मी मला बघतायत त्यांना मी सांगतोय, विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय की उगाच घाई गडबड करू नका. येणारा काळ खूप सुंदर आहे. बाईंगच दिसेल तुम्हाला, बाहेरच दिसतील तेव्हा खचून आपण बाईंग करूया, काय टेन्शन नाहीये. ठीक आहे. पण आताची परिस्थिती खराब आहे. जेव्हा आहेत ना जास्त पाऊस असतो ना तेव्हा घराच्या बाहेर निघायचं नाही, थांबायचं घरीच. नाही तर काय माहिती काय, तुम्ही त्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाल, नाही भिजाल, नाही तर चिक्कल उडेल, काही ना काहीतरी होईल, पण ते चुकीचंच होईल ना. त्यामुळे खिडकीमध्ये बसा आणि आनंद घ्या, काय चाललंय ते बघत राहा आणि त्यानंतर आपण काहीतरी करूया. ठीक आहे. तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत आज. कारण वीकली व्हिडिओ असतो, जरा मोठा असतो, त्यामुळे एकदम संक्षिप्त मध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. उद्यासाठी मोस्टली मी कॉलसाठी जाईन, पण मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर मी क्लिअरली इथे पुट साठी नक्कीच बसेल. उद्या मी जरासा मागे पुढे करणार आहे मार्केटच्या ओपनिंग वरती. गॅप डाऊन तर नक्कीच आहे. गॅप डाऊन झालं एक स्पाइक वरच्या साईडला येईल, तर मी पटकन मॉर्निंग मध्येच करेन. कॅन्डल टायमिंग काय, उद्या आहेत ना मी 9:30च्या अगोदरच काहीतरी 9:30च्या नंतरच जरा लवकर करायचा प्रयत्न करेन, कारण का मुवमेंट फास्ट असणार आहे. ठीक आहे. लास्टचा दिवस आहे, त्यामुळे मुवमेंट फास्ट येतील, नंतर मार्केट साईडवेज जाऊ शकतील. एक गॅप डाऊन देऊन पटकन एक स्पाइक देईल किंवा गॅप अप करून एक खालचा स्पाइक देईल, त्यानंतर मार्केट असंच तुम्हाला थकवेल. ठीक आहे. तर उद्या रिस्क नका घेऊ, लॉट कमी ठेवा, ओव्हर ट्रेडिंग करू नका. माझे 500 गेले, आता मी 500 तर मी फक्त झिरो मध्ये निघून जाईल असं नका करू. 500चे 5,000 होतील ना तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे. त्याला तुम्ही बोलतो, त्याला मी पक्का असं बोलतो, जुगार बोलतो. जे तुम्ही कराल तर ज्ञान घेऊन थांबणं, शिकणं, समजणं. मला पेशन्स आहे, मी थांबणार. डिसिप्लिन आहे, पेशन्स आहे, त्याला बोलतात ट्रेडर. आणि ट्रेडर बनायचं असेल ना तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजेत. कळलं का? ओके. आपल्या लेवल चांगले आहेत, मी आपले लेवल्स परत मार्क करून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये सोमवारी मंगळवारी, आता बघा उद्या परत व्हिडिओ बनणार नाही, कारण का 21 मार्केट बंद आहे आपला. आता डायरेक्टली मंगळवारी व्हिडिओ बनेल. ठीक आहे. समजून काम करा, चांगलं काम करा, आयुष्य खूप सुंदर हसत राहा, सगळ्यांची मदत करत राहा. ह्याचबरोबर हा व्हिडिओ इथे मी थांबवतोय. तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.